त्यामध्ये आपण जर बघितलं तर अजितदादा हयात असताना, अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काय होतं का? त्यानंतर 28 तारखेला दुर्दैवी अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का घातपात झाला याची चर्चा आणि ते आम्ही सर्वजण शोधतच आहोत. पण योगायोग बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवसात पियुष गोयल साहेबांचं स्टेटमेंट येतं. काय स्टेटमेंट येतं की प्रफुल्ल पटेल हे अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. ठीक आहे, त्यानंतर ते बोलले की मी चुकून बोललो. पण क्रमवारी बघितलं तर कुठंतरी असं दिसतंय प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही मोठे इतर पक्षाचे नेत्यांमध्ये कदाचित ह्या सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. आणि मग या आधीच सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, आधीच जर ठरलं होतं की पक्षाचा कंट्रोल घ्यायचा, तर मग जेव्हा अजितदादांची अंत्यविधी होत होती तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे आले. काय हेतून तिथे आले होते, त्याच्या मागे 27 तारखेच्या बैठकीचा पण काय हेतू होता, का डिले केलं गेलं, हे कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी तपास केला गेला पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत आणेलच. पण हे कुठेतरी सिद्ध होतं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. कारण का अजितदादा हयात असताना जे फालतू खर्च होते, नरेश अरोरावरचा खर्च असेल, इतरही काय खर्च असतील, काही गोष्टी पार्टीमध्ये चुकीच्या पद्धतीने होत होत्या. काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती. आणि मग दादा कार्यकर्त्यांचं, आमदारांचं ऐकत होते. पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी आणि मग अजितदादांचा ॲक्सिडेंट होणं, पार्टीचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं. सुनेत्रा काकींना हे सगळं कळणं. आता सुनेत्रा काकींना मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचं की राजकारण लय वंगाळ झालेलं आहे. अवतीभोवती जी कोणी लोक आहेत त्यांच्याबद्दलची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. आणि मला जे कळतंय अधिवेशनामध्ये दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल 1-2 आमदार सोडले तर कुठलाही आमदार तिथं बोलला नाही. कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की अजिबात दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल त्या ठिकाणी तिथं बोलायचं नाही. जय पवार सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेणार होते, ती प्रेस कॉन्फरन्स का नाही झाली? जय लढणारा आहे, शेवटी पवार आहे, मराठी माणूस आहे, पण मग त्याचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करतंय का? ती प्रेस कॉन्फरन्स का होत नाही? ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आमचं मत आहे की कुठंतरी हा कट आधीच रचला गेला होता का? त्यानंतर पार्टीवर कंट्रोल करण्याचा हा कुठला तरी हेतू काही लोकांचा होता का? आणि मग दादांचा ॲक्सिडेंट, मग ह्याच्यात म्हणून आम्ही सातत्याने म्हणतोय की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी व्हावं आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हावं यासाठी FIR होणं महत्त्वाचं आहे. जो FIR काल बँगलोरला कर्नाटकामध्ये झाला आणि तो कालच आपण जर बघितलं तर हा इथं आता DGP महाराष्ट्राकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. आणि शेवटची जर आपण त्या ठिकाणी हे बघितलं तर ह्याच्यामध्ये तिथं सांगण्यात आलेलं आहे की हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे, आता आपण त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करा. म्हणजे कर्नाटकाच्या पोलिसांकडे आता हा तपास राहिलेला नाही, हा तपास आलेला आहे महाराष्ट्र पोलिसांकडे. आता महाराष्ट्र होम मंत्रालय, पोलीस या बाबतीत काय निर्णय घेतात हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. पण याच्या मागे, दादांच्या घातपातच्या मागे नाही तर ॲक्सिडेंटच्या पाठीमागे काय रणनीती होती, काय कट कारस्थान त्या ठिकाणी झालं होतं आणि कुणी रचलं होतं हे बघायचं असेल तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणं हे महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. 26 फेब्रुवारीचं तुम्ही जे पत्र म्हणतात त्यात काय नेमकं म्हटलंय? कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल झालाय पक्षाच्या असं तर म्हटलंय, पण इतर काय बाबी आहेत जसं तुम्ही? त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी आहेत, पण त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की द नॅशनल प्रेसिडेंट शॅल प्रिसाइड ओव्हर द नॅशनल कन्व्हेन्शन अँड हिज हर ॲब्सेन्स द नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट शाल प्रेसिडेंट. म्हणजे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटला सगळी ताकद मिळली जाईल जेव्हा तिथं
राष्ट्रीय अध्यक्ष नसेल मग कोण आहे वर्किंग प्रेसिडेंट? प्रफुल्ल पटेल आहेत. मग पूर्ण ताकद कोणाला पाहिजे होती? प्रफुल्ल पटेलांना पाहिजे होती. हेच तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी सांगत होतो. त्यामुळे 13 दिवस सुद्धा झाले नव्हते. एकच पॉलिटिकल स्टेटमेंट मी त्या ठिकाणी केलं होतं. आम्ही म्हणालो होतो की त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सुनित्रा काकीच झाल्या पाहिजे आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनाच त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि सगळे कॅबिनेट मंत्रीपद जे अजितदादांकडे होते ते सुनित्रा काकींकडे गेलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मागणं होतं. ठीक आहे, फायनान्स आत्ता मिळालं नसेल पण आता हे अधिवेशन झाल्यानंतर फायनान्स त्यांना मिळेल असं आम्हाला कळतंय. याच्यासाठीच आम्ही मागणी केली होती कारण या लोकांवर दादांचा ज्याच्यावर विश्वास नव्हता, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर आमचा सुद्धा त्या ठिकाणी विश्वास नव्हता आणि म्हणूनच तिथं ते स्टेटमेंट आम्ही केलं आणि आमदारांनी प्रेशर टाकलं. त्याच्याचबरोबर 35 आमदारांनी प्रेशर टाकलं. बाकीचे कुणी लिहिलं नसेल ती वेगळी गोष्ट आहे. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी प्रेशर टाकलं म्हणून काकी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, म्हणून काकी ह्या उपमुख्यमंत्री झाल्यात आणि नक्कीच उपमुख्यमंत्री होण्यामध्ये CM साहेबांचा नक्कीच मोठा वाटा आहे आणि वरून केंद्रीय जे भाजपचे मोठे नेते आहेत त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे. पण राष्ट्रीय अध्यक्ष होण्यामागे फक्त कोणाचा वाटा असेल तर काही 35 आमदार आणि पदाधिकारी ह्या लोकांना जे करायचं होतं, पक्षाचा कंट्रोल जो घ्यायचा होता तो मात्र त्या ठिकाणी त्यांना तिथं घेतला आला नाही. पत्रकार परिषद दाबली गेली असं वाटतंय तुम्हाला? 16 फेब्रुवारीलाचं हे पत्र आहे पण त्यापूर्वी सुद्धा असा प्रयत्न झालेला होता का? कारण तुम्ही एकूणच अजितदादांचा अपघात हे सगळं षडयंत्र होतं असा तुमचा आरोप आहे. तर हे पत्र लिहिणं हे सुद्धा पूर्वनियोजित होतं का? हेच तर मी तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला अपघात होणं, 28च्या आधी ब्लॅक मॅजिकची पूजा होणं, तंत्रमंत्राच्या पूजा त्या ठिकाणी घराबाहेर होणं, 28 तारखेला ॲक्सिडेंट होणं, 2 दिवसातच पियुष गोयल साहेब तिथं बोलून जातात की आता राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे कुठं ना कुठं तरी हे आधीच सेटिंग झालं होतं का? आधीच बैठक झाली होती का? आधीच चर्चा झाली होती का? आणि मग तिथं येऊन डोळ्यात पाणी जे आणलं गेलं ते खोटं होतं का? कारण एवढं सगळं तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल, एवढं कट कार्यस्थान त्या ठिकाणी असेल आणि मग तुम्ही फेब्रुवारी 16ला एक पत्र देताय इलेक्शन कमिशनला, सगळे अधिकार हे तिथं जे वर्किंग प्रेसिडेंट आहेत त्यांना त्या ठिकाणी देण्यात यावे. आणि ही गोष्ट जेव्हा सुनित्रा काकींना कळाली तेव्हा त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे की 28 जानेवारीपासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हॉइड त्या ठिकाणी ठरवावं. म्हणजे सुनित्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहीत होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं. फक्त एवढंच आहे, राजकारण इतकं वंगाळ झालेलं आहे, आसपास कोण लोक आहेत हे मात्र काकींनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने ठरवावं. का? लेगेसी आहे ही, अजितदादा पवारांची लेगेसी आहे, त्यांचं कष्ट आहे 40 वर्षाचं आणि याच्यासाठीच कुठं ना कुठं तरी त्या ठिकाणी आम्ही हा मुद्दा, हा आमच्या पक्षाचा नसला पण शेवटी अजितदादांचा मुद्दा आहे. त्यामुळे अजितदादांचे कष्ट वाया जाऊ नये एवढंच या ठिकाणी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि हे कागद मी जे पुढे आणलेले आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं. हे बघा, तपास तर महाराष्ट्रालाच करावा लागेल. ही घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे. FIR घेतला जात नव्हता, आम्ही प्रयत्न केले, कर्नाटका पोलिसांनी तो स्वीकारला, 0 FIRच्या अंतर्गत तो ट्रान्सफर सुद्धा केला. आता हे इन्व्हेस्टिगेशन महाराष्ट्राकडनं व्हायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल त्याच संज्ञेतला. म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे. अशा प्रकारचे 2च अमेंडमेंट आहेत की जे शक्ती कायद्यात होते पण BNS मध्ये आलेले नाहीत. म्हणून ह्या 2 अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो आणि म्हणून हे विधेयक मी मांडलेलं आहे. तर 1 मिनिट मांडायचं हां हो. पण हे इंट्रोडक्शन आहे, कन्सिडरेशनच्या वेळेला बोला ना तुम्ही. नाही करून टाकू आपण. ठीक आहे, त्यांना 2 मिनिटं काही बोलायचं असेल. सन 2000 हा तुम्ही महोदय आपल्या अनुमतीने सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 30
भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती शक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. त्यामुळे हे बोलायला काय हरकत नाही की जय पवारांची प्रेस कॉन्फरन्स होऊ नये अशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या काही नेत्यांची इच्छा आहे. प्रश्न एवढाच आहे की दबावाच्या खाली जय पवार हे दबतील का अजितदादा जसे होते की लढायला तयार तसे ते लढतील. एवढाच मात्र फरक आहे, तो जय पवारांच्या माध्यमातूनच आपल्याला कळेल. नाही झालं. या संदर्भामध्ये आता हे जे पत्र हाती लागलेलं आहे, या संदर्भामध्ये तुमचं सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या पक्षातल्या त्यांची मुलं या दोघांपैकी कुणाशी काही बोलणं झालेलं आहे का? अशा पद्धतीनं जर पक्षच एक्वायर करण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही जात होता, अजूनही ती मंडळी त्यांच्या आजूबाजूला. हे बघा, कुठलाही निर्णय घेत असताना एक धाडस लागतं. निर्णय घेताना उगाचच उशीर घेऊन निर्णय घेऊन चालत नसतं. लगेच त्या ठिकाणी घ्यायचा वाटत असतो. आता ह्याला बरीच कारणं देतील की मग पक्ष कसा चालवायचा, कसं करायचं, काय. आता गोड बोलायला ते माहीर आहे. आता या बाबतीत सुमित्रा काकी काय करतात त्यांचा तो पक्ष आहे. फक्त ह्या गोष्टी